नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्टिचिंग लाईफ विथ अरूमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत। कटोरी ब्लाऊजची परफेक्ट कटिंग कशी असते ते तुम्हाला मी ब्लाऊजवर माप घेऊन सांगते। तर हा एक ब्लाऊज आलेला आहे मापाचा। तर या पद्धतीने ब्लाऊज आहे आणि यावरून त्यांना परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज शिवून हवाय। तर याची कटिंग कशी करायची ते आपण बघूया। तर पहिले याचं माप घ्यायचं आपल्याला। तर मापामध्ये आपल्याला पहिलं माप कोणतं लागेल, आपल्याला छातीचं माप लागेल। तर हा जो हुकचा भाग असतो त्या बाजूने इथं टेप ठेवायचा बरोबर, आणि या ठिकाणी जो आपला आर्महोलचा पॉइंट असतो इथपर्यंत मोजायचा एकदम। तर हा किती आलाय आपला 10 ला एक रेष कमी आहे, म्हणजे 10च धरायचा आपण फिटिंगमध्ये, त्यावेळेस ॲडजस्ट करू। तर हे किती आहे, बरोबर 10। आणि आता आपल्याला कंबर घ्यायची, कंबर बरोबर सेंटरवर ठेवायचं आणि इथपासून कंबर मोजायची। तर कंबर किती आपली 8.25। तर या ठिकाणी आपण मापे घेऊन टाकू। आता हा छातीचा चौथा भाग आणि कंबरेचा चौथा भाग आहे। तर आपली कंबर किती 8.25 आणि आपली चेस्ट किती 10। आणि आता यानंतर आपण आणखी एक माप घेणार आहोत उंचीचं। तर उंचीचं माप नेहमी पाठीमागच्या बाजूने घ्यायचं कधी पण। तर या पद्धतीने बघा, इथपासून शोल्डरपासून टेप लावायचा जिथं गळा आहे तिथं, आणि हा जो आपला टक्स असतो या टक्सपर्यंत माप घ्यायचं। तर उंची आहे याची 14 इंच, 14.5 आहे जवळजवळ, 14 सव्वा 14 घेऊ आपण, म्हणजे आहे तीच उंची घेऊ आपण। आणि यानंतर आपल्याला कुठलं माप हवंय नेमकं आपण ते बघू। तर आपल्याला बाही गोल हवाय। तर याचं बाही गोल किती आहे 6.5, आणि बाही उंची किती आहे 4.25। तर या ठिकाणी बाही उंची 4.5 आणि बाही गोल आहे 6.5। या ठिकाणी आता आपण कटोरी मोजून घेऊ किती। तर याची कटोरी आहे 6 इंच, कटोरी 6 इंच। आणि पुढचा गळा मोजू आपण। तर पुढचा गळा बरोबर असा मोजायचा। तर पुढचा गळा आहे आपला 6 इंचाचा, 6.5 परफेक्ट घ्यायचा। आपण इथे लिहून घेऊ पुढचा गळा 6.5 आणि मागचा गळा घेऊ आपण आता। तर मागचा गळा बरोबर असा मोजायचा, शोल्डरच्या ठिकाणी टेप लावायचा आणि या ठिकाणी घ्यायचा बरोबर 11 इंच। खूप डीप गळ्याचं ब्लाऊज आहे। मागचा गळा 11 इंच। आता या ठिकाणी आपली आता ब्लाऊजची जी पाहिजेत आपल्याला स्पेसिफिक माप ते झालेत। आता आपण ब्लाऊज बाजूला ठेवू। तर या ठिकाणी आपण एक न्यूजपेपर घेतलाय। तर न्यूजपेपर पूर्ण असा टाकून घ्यायचा आणि बंद बाजू आपल्या बाजूने घ्यायची, बंद बाजू। आता या ठिकाणी आपण पहिली टाकणार उंची। या ठिकाणी आपण पहिली टाकणार उंची। उंची किती होती आपली, आपला पेपर म्हणजे हा जे आहे, तर आपली उंची किती आहे 14.5, त्यामध्ये अधिक एक आपण 14.5 15 करणार। तर उंची किती घ्यायची आपल्याला 15.5। या ठिकाणी 15.5 मार्किंग करायचं आणि ही मार्किंग सरळ स्केलच्या साहाय्याने सरळ आखून घ्यायची। आता ही झाली आपली उंचीची मार्किंग। आता त्यानंतर आपण शोल्डर टाकणार। आता शोल्डर किती टाकायचे आपल्याला, तर आपण शोल्डर टाकणार 5.5ची। तर समजा तुमचं 36च्या आतमध्ये ब्लाऊज असेल तर शोल्डर 5.25 टाकायची, डीप गळा असेल तर। आता या ठिकाणी आपलं ब्लाऊज हेवी आहे, 10 साईजचं म्हणजे 40 साईजचं ब्लाऊज आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी शोल्डर टाकणार 5.5चं, बरोबर 5.5चं शोल्डर टाकायचं या ठिकाणी। आता 5.5चं शोल्डर टाकल्यावर या ठिकाणी आपण पण खाली पण 5.5चं टाकून घेऊ मार्किंग। आणि या ठिकाणी आता आपण काय करून घेऊ, आपल्याला आर्म होल टाकायचा। आर्म होल टाकणार आपण 6चा, बरोबर या ठिकाणी 6चा आर्म होल टाकणार। आता ही एकदा आपण लाईन अशी आखून घेऊ या ठिकाणी।
ठिकाणी आपण लाईन आखून घेतली. आता ही झाली आपली शोल्डर आणि आर्म होल. आता चेस्ट टॉपची घडी किती आपली 10ची. चेस्टची छातीची घडी कितीची आपली 10ची या ठिकाणी. आणि यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. या ठिकाणी आपलं शिलाई मार्जिन आलं लक्षात तुमच्या. या ठिकाणी आपण 5.5ची शोल्डर टाकली, 6चा आर्म होल टाकला आणि छातीचा चौथा भाग टाकला आपण या ठिकाणी 10 इंच आणि 1.5 इंच यामध्ये शिलाई मार्जिन टाकलं. आता हा जो कॉर्नर आहे या कॉर्नरपासून 1 इंच घ्यायचं आपल्याला आणि या कॉर्नरच्या खाली अर्धा इंच घ्यायचं या ठिकाणी. आता याला आपण असा राऊंड शेप देऊन घेऊ. हा झाला आपला बॅक साईडचा आर्म होल. आणि थोडंसं आपण आता काय करणार आहोत, याला थोडंसं बाहेर घ्यायचं. एक म्हणजे 1/2 इंच बाहेर घेतला आपण आणि या ठिकाणी आतमधला शेप देऊन घ्यायचा. हा आपण जो घेतलेला आहे तो हा याच्या खालूनच घ्यायचा बरोबर आणि असा हा शेप देऊन घ्यायचा बरोबर. आलं लक्षात तुमच्या. आणि आता आपण गळ्याचं मार्किंग टाकून घेऊ. तर गळ्याचं मार्किंग आपण टाकणार आहोत 2.5 इंचावर गळा रुंदी. जास्त शोल्डर गळा म्हणजे डीप जर गळा असेल तर शोल्डर 2.5 किंवा 2.25 वर टाकलं तरी चालतं. आणि यानंतर आता आपल्याला गळ्याची खोली घ्यायची. किती घ्यायची ती, तर गळ्याची खोली घेणार आहोत आपण 6.5 वर. यावर तर आपण 2.5 इंच आडवं मार्किंग टाकायचं या ठिकाणी. आणि हा पण बॉक्स बनवून घ्यायचा या पद्धतीने. या पद्धतीने हा बॉक्स बनवून घेतला आपण. आणि हा जो बॉक्सचा खालचा पॉईंट आहे इथपासून इथे 1 इंच घ्यायचा बरोबर. आणि हा 1 इंचावरून याला गोल असा शेप देऊन घ्यायचा. म्हणजे आपण पुढचा गळा गोल घेणार आहोत. आलं लक्षात गळ्याचं मार्किंग वगैरे कसं टाकलं. आता या ठिकाणी आपण क्रॉस पट्टी घेणार आहोत. तर क्रॉस पट्टी आपण घेणार, आपलं खूप उंचीचं ब्लाऊज आहे जास्त, त्यामुळे आपण या ठिकाणी घेणार 3 इंच. म्हणजे अगोदर 2.5च घेऊ, तुम्हाला दाखवते मी एकदा. या ठिकाणी 2.5 आणि आता कंबरेचा भाग टाकू एकदा आपण क्रॉस पट्टीच्या अगोदर. आपली कंबर किती आहे 8.25ची. या ठिकाणी आपण 8.5ची टाकू या ठिकाणी. आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन या ठिकाणी. आता आपण एकदा हे पॉईंट जोडून घेऊ. कमरेचा भाग आणि चेस्टचा जो आपण लाईन केलेली आहे ते सर्व पार्ट जोडून घेऊ. या ठिकाणी हा पार्ट जोडून घेतला आणि या ठिकाणी हा पार्ट जोडून घेतला. आलं लक्षात तुमच्या. आता या ठिकाणी आपण आता हे पण मार्किंग झालं. या ठिकाणी आपण 2.5 इंच क्रॉस पट्टीच टाकलं. या ठिकाणी पण 2.5 इंचाचीच क्रॉस पट्टी टाकायची. आता आपण एकदा हे जोडून घेऊ. या ठिकाणी 2.5 इंच हे जोडून घेतलं. आता या ठिकाणी काय करायचं, आपण 1.5 इंचावर मार्किंग करायची क्रॉस पट्टीवर आणि वरती हा 1.25 इंचावर घ्यायचा. जो हुक आयच्या पट्टीचा भाग आहे तो 1.25 इंचावर घ्यायचा आणि हा शेप असा जोडून घ्यायचा. आता ही झाली आपली क्रॉस पट्टी परफेक्ट. आपण क्रॉस पट्टीला काय केलं, 2.5 इंच इथं, 2.5 इंच इथं असं कमरेच्या बाजूने, 2.5 इंच या बाजूने, 2.5 इंच या बाजूने असं मार्किंग टाकलं आणि या ठिकाणी 1.5 इंचावर मार्किंग टाकलं आणि वरती इथून 1.25 इंच घेतलं आणि असा क्रॉस पट्टीचा कर्व दिला. त्यामुळे क्रॉस पट्टी खूप छान बसते. आता यानंतर आपण 6 इंचाची कटोरी घेऊ. जी आहे तीच कटोरी घ्यायची आणि वरती पण या ठिकाणी 6 इंचच घ्यायचं. खूप सुंदर कटोरी बसती. तुम्ही या पद्धतीने शिवून बघा, तुमच्या पण नक्कीच लक्षात येईल. आता हे मार्किंग जोडून घ्यायचं. हे घेतलं आपण जोडून. आता हा जो खालचा आपला मुंड्याचा राऊंड शेप आहे या ठिकाणाहून या ठिकाणी 2.5 इंच घ्यायचं. असं हा मुंड्याचा खालचा शेप आहे, याच्या बाजूने 2.5 इंच घ्यायचं. तुम्हाला ही पट्टी किती हवी आहे त्यावर डिपेंड आहे. तुम्हाला जर ही पट्टी कमी हवी असेल तर वरच्या मुंड्याचा जो शेप आहे त्यापासून 2.5 इंच घ्या आणि तुम्हाला जर ही पट्टी ब्रॉड हवी असेल तर खालच्या मुंड्यापासून या ठिकाणी 2.5 इंच घ्या. आणि आता आपला हा गळ्याचा शेप आहे
हा 1 इंचावर जो घेतलेला तिथपासून ह्या 2.5 इंचावर असं लाईन आखून घ्यायची बरोबर. आता ही झाली आपली कटोरीची परफेक्ट मार्किंग. आता हा आपण याला गोल शेप देऊन घेऊ. आपली कटोरी परफेक्ट तयार झाली. आता इथपर्यंत तुमच्या पूर्ण लक्षात आलं असेल तर मी आता याची कटिंग करून घेते. कटिंग करताना कसं करायचं, अगोदर आपण पूर्ण कट करून घेऊ. बाहेरचा मुंडा कट करून घेऊ अगोदर. या ठिकाणी आता इथपर्यंत आपली कटिंग झाली. आता आपण आपल्याला पाठीमागचा पण गळा डीप ठेवायचा, त्यामुळे आपण गळ्याची रुंदी पण कट करून घेऊ या पद्धतीने. या पद्धतीने आता इथपर्यंत कट केलं. आता यानंतर काय करायचं, मागचा भाग आणि पुढचा भाग सेपरेट करून घ्यायचा. आता हा मागचा भाग आणि पुढचा भाग सेपरेट झाला. आता जी गळ्याची बाजू आहे त्याला आपण मार्किंग करून हा पार्ट बाजूला ठेवू. आपल्याला जितका गळा करायचा आहे त्यावेळेस आपण ते कटिंग करून घेऊ. आता हा आपण क्रॉस पट्टीचा भाग कट करून घेऊ. आता ही झाली आपली क्रॉस पट्टी कट. आता आपण हा पार्ट कट करून घेऊ. जो आपला फ्रंट साईडचा मुंडा आहे तो कट करून घेऊ. या पद्धतीने आता कटोरी कट करून घेऊ. आता झाला आपला हा साइड पीस. ही झाली क्रॉस पट्टी. हे बाजूला ठेवू आपण आणि ही कटोरी. आता मागचा भाग घेऊ आपण हा आणि याची गळ्याची उंची बघू. तर आपली गळ्याची उंची आपण मार्किंग केलेली आहे हे गळ्याच्या बाजूने. तर याची मागची गळ्याची उंची आपण घेतली 11 इंच. या ठिकाणी 11 इंच. आता आपल्याला गळा रुंदी किती हवी त्या हिशोबाने टाकायची. तर मी या ठिकाणी 3 ची टाकते गळा रुंदी. या ठिकाणी मागची गळा रुंदी आपण 3 ची टाकली. आता या हिशोबाने आपण ही मार्किंग करून घेऊ आणि आपल्याला पाठीमागचा गळा कोणता हवाय तो बघायचा. तर मी या ठिकाणी सरळ राऊंड शेपच देते. डीप गळा आणि राऊंड शेप या पद्धतीने. आता आहे हा पार्ट आपण सरळ कट करून घेऊ. ही आपली पाठीमागची बाजूची कटिंग तयार झाली बघा. आणि आता आपण कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते. तर हा आपण अजून एक पेपर घेतलाय, यावर आपण कटोरी ठेवून घेऊ अशी. आणि कटोरी आहे अशीच पहिली कट करून घ्या, म्हणजे मार्किंग करून घ्यायची. या ठिकाणी जी आपला शेप आहे त्या शेपनीच पहिली मार्किंग करून घ्यायची. या पद्धतीने या पद्धतीने झाली. आता ही कटोरी आहे अशीच उचलायची आणि याचा सेंटर करायचा. या ठिकाणी सेंटरला मार्किंग करून घ्यायची. आता ही कटोरी आपल्या काही कामाची नाही. आता या ठिकाणी जो सेंटर आहे या सेंटर पासून वरती 1 इंच घ्यायचं. आता आपलं कस्टमरचं बसचा भाग कसा आहे, कोणाचा हेवी असतो आणि कोणाचा कमी असतो. तर जर हेवी भाग असेल कस्टमरचा तर या ठिकाणी 1.5 इंच वाढवायचं. या बाजूने 1.5 इंच आणि या बाजूने 1.5 इंच आणि खालच्या बाजूने पण 1.5 इंच. आणि जर कस्टमरचा भाग कमी असेल तर मग आपण डायरेक्ट 1 इंच वाढवायचा.
तर आता आपण या ठिकाणी 1.5 इंच वाढवतोय. सेंटरला आपण बरोबर 1.5 इंच घेतलाय. या साईडनी पण आपण बरोबर 1.5 इंच घेतलाय आणि या साईडनी पण बरोबर आपण 1.5 इंच घेतलाय. या ठिकाणी आलं लक्षात तुमच्या? दोन्ही बाजूने आपण 1.5 इंच वाढवलंय. या सेंटरपासून खाली 1.5 इंच वाढवलं आणि या साईडनी पण 1.5 इंच वाढवलंय. आता हा जो पार्ट आहे या ठिकाणी जोडून घ्यायचा या सेंटरला. इकडच्या बाजूने हा जो पार्ट आहे या सेंटरला जोडून घ्यायचा या पद्धतीने. आणि हा जो पार्ट आहे म्हणजे आता हा गळ्याची बाजू या ठिकाणी फक्त शिलाईसाठी थोडंसं 1 पाव इंच घ्यायचं आणि याच ठिकाणी असं जोडून घ्यायचं. झालं? ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या? आता या ठिकाणी पण थोडंसं वरती घ्यायचं आपलं शिलाईसाठी. एक अर्धा इंच 1 इंच पाऊण इंच घ्यायचं आणि हा सेप असा राऊंड राऊंड करत खाली वाढवून घेत या पॉईंटला आणून जॉईन करायचा. म्हणजे आपला हा सेप या पद्धतीने तयार आहे. ही झाली आपली वाढवून मोठी कटोरी तयार. आता या ठिकाणी आपण कट करून घेते. ही झाली आपली आता कटोरी तयार. आता या ठिकाणी बघा आपला टक्स कसा येतो. या ठिकाणी आपण आता ही लाईन अशीच खाली घेऊ सरळ सेंटरला. ठीक आहे, या ठिकाणाहून आपला 1.5 इंचाचा टक्स राहील या ठिकाणी आणि या ठिकाणी आपला 1.5 इंचाचा टक्स राहील. स्केलच्या साहाय्याने हे 1.5 इंच जोडून घ्यायचे या ठिकाणी. झालंय. आता याला आपण जोडून घेऊ. म्हणजे हे पॉईंट बरोबर असे करायचे. हा टक्स बरोबर या ठिकाणी असा करायचा आणि ही बघा आपली कटोरी या पद्धतीने तयार होईल. उठावदार अशी सुंदर कटोरी. आता हे झालं आपलं परफेक्ट. आता बाही कटिंग कशी करायची? तर बाही कटिंगचा मी स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे. तरी पण तुम्हाला हवा असेल तर मी थोडक्यात सांगते तुम्हाला. आपली छातीची घडी किती? 10ची आहे. आपण त्याच्यात 1.5 इंच घेतलं तर आपली जी 10ची घडी आहे ती 10ची घडीच घ्यायची या ठिकाणी. आणि या ठिकाणी पण आपण माप टाकून घेऊ. इतकी ही मोठी बाही नाही आपली. 10 इंच. आपली बाहीची उंची किती आहे? 4.5. त्यामध्ये आपण 1 इंच ॲड करू तर 5.5 होती या ठिकाणी. आणि इथपासूनच आपण इथं पण 10 इंच घेऊ. म्हणजे आपली बाही इतकीच येणार आहे. तर या ठिकाणी आपण ही बाही बरोबर अशी आखून घेऊ. आपल्या टोटल बाहीचं मार्किंग एवढंच आहे. आता बंद बाजू आपल्या बाजून ठेवायची आणि जी ओपन बाजू आहे हा वरचा भाग आहे इथपासून 3.25 वर अंतर टाकायचं किंवा 3.5 वर. तर आपण 3.25 वर टाकू. हेवी ब्लाऊज आहे त्यामुळे. आणि इथपासून बरोबर इथं आतमध्ये 1.5 इंच मार्जिन घ्यायचं. हा सरळ 1.5 इंचावर लाईन आणून जोडायची. आता ही 1.5 इंचावर आपण इथून जोडली. आता याला गळ्याचा सेप तर ते बरोबर असा सेप देऊन घ्यायचा बाहीचा. यासारखा बाहीचा सेप देऊन घ्यायचा. आता या ठिकाणी आपण बाही गोल घेऊ. तर बाही गोल आहे आपलं 6.5 इंच बरोबर आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. या ठिकाणी 1.5 इंच शिलाई मार्जिन. आपण एक क्रॉस जोडून घेऊ या ठिकाणी. ही झाली आपली बाहीची कटिंग तयार. या ठिकाणी बघा ही बाही आपली तयार झाली. आता या ठिकाणी आपण फिटिंगचा एक कट देऊन घेऊ. या ठिकाणी हा एक फिटिंगचा कट या ठिकाणी. तर ही बाही तयार झाली आपली आणि ही पूर्ण कटोरीची कटिंग तयार झाली. तर बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.